नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय लग्नानंतरचे प्रेम भाग 43. मागच्या भागात आपण पाहिले होते, निकिता मुलाखतीसाठी आली होती आणि रिसेप्शनिस्टने तिला कुणीतरी तुम्हाला भेटायला आल्याचे सांगितले होते. आता बघूया पुढे. समोर आरवला बघून ती पळतच त्याच्यापाशी पोहोचली आणि पब्लिक प्लेस आहे हे लक्षात येताच त्याला मिठी मारता मारता थांबली. आरव, तुम्ही आलात? ती डोळ्यात पाणी आणत बोलली. त्याने हसतच होकारार्थी मान डोलवली. आरव, मला तुम्हाला. ती पुढे थोडा वेळ शांतच झाली. वेळ थोडा असल्यामुळे अधीरतेने डोळ्यात पाणी आणत समोर बोलतच होती की त्याने तिच्या तोंडावर आपलं बोट ठेवलं. रिलॅक्स, तुला जे काही बोलायचं आहे आपण नंतर बोलू. तुझं ऐकायलाच तर आलोय मी आणि इथून पुढे तुझंच ऐकायचं आहे मला. आता शांत हो आणि डोळे पुस. अशा रडक्या चेहऱ्याने इंटरव्ह्यू देणार आहेस का? छान स्माईल कर. तो तिचे ओठ रुंदावत बोलला. जा पटकन, 5 मिनिट संपत आलेत. आधी गेलेला कॅन्डिडेट कधीही परत येईल. ऑल द बेस्ट, आरव म्हणाला. तिने थँक्यू बोलून त्याला छान स्माईल दिली आणि ती घाईतच परत आत आली. खूप हलकं आणि छान वाटत होतं तिला. आरव आला हे तिला स्वप्नवत वाटत होतं. स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटत होता. मी जो विचार करते ते आरव नेहमी प्रत्यक्षात आणतात. खरंच खूप लक्की आहे मी. बाप्पा, खरंच मी खूप आभारी आहे तुझी. सगळं भरभरून दिलं आहेस. अगदी एखाद्या लग्नासाठी स्थळ बघणाऱ्या मुलीच्या आपल्या सासरबद्दल, जोडीदाराबद्दल असणाऱ्या कल्पना असतात त्या तू माझ्या बाबतीत सत्यात उतरवल्या आहेस. थँक्यू, ती वर बघत बोलली. काउंटरवरून परत तिच्या नावाची अनाऊन्समेंट झाली तसं तिची विचाराची शृंखला तुटली. एकदम कॉन्फिडंटली ती उठली आणि तिने इंटरव्ह्यू रूममध्ये प्रवेश केला. बाहेर आरव, ऋतिका आणि यशवंत ती कधी बाहेर येते याची वाट बघत होते. यशवंत थोडे रिलॅक्स होते, पण आरव आणि ऋतिका मात्र फुल स्ट्रेसमध्ये होते. कोणी कोणाशीच न बोलता अस्वस्थ होऊन फेऱ्या घालत होते. मी काय म्हणतो आरव, तू इतक्या लांबून प्रवास करून आला आहेस, कंटाळला असशीलच ना? एक काम कर, तू जा घरी. मी आणि ऋतिका दोघे तिला घेऊन घरी पोचतो. यशवंत ऋतिकाला डोळा मारत बोलले. हो दादा, आम्ही आहोत की इथे. वहिनीला यायला वेळ लागेल ना थोडा. अजून तू फ्रेश पण झाला नाहीस, डल वाटत आहेस. काका म्हणतात ते बरोबर आहे. म्हणजे आता तू निघालास तर अर्ध्या तासात इथे घरी पोचशील. आम्ही येऊच की तिला घेऊन. तोपर्यंत तू एक काम कर, मस्त फ्रेश हो आणि लंच ऑर्डर करून ठेव, आम्ही येतोच. ऋतिका यशवंतच्या होलला हो मिसळत बोलली. तसं आरवने तिला अँग्री लुक दिला. थोडा वेळ असाच गेल्यावर परत यशवंतना त्याची खेचायची लहर आली. मी काय म्हणतो, आता घरी जाण्यासाठी निघणार आहेस तर लवकर जा. म्हणजे तुला सोडून ड्रायव्हर परत आला पाहिजे ना आम्हाला न्यायला, यशवंत म्हणाले. हो बरोबर आहे दादा, तू निघ आता, ऋतिका आपलं हसू दाबत बोलली. अरे काय यार, ही लोक मलाच घालवायला बसलेत, त्यापेक्षा असे अन्नात जा बोलतो, आरव मनात विचार करत बोलाला. काका, मला काय वाटतं माहीत आहे का? अजून निकिताला यायला बराच वेळ आहे, तर तुम्ही दोघे घरी जाता का? मी थांबतो ना इथे, आरव त्यांनाच कटवत बोलला. अरे आमचं काम आहे, आमची रात्री छान झोप झाली. सकाळी निकिताच्या हातचा नाश्ता झालाय. तुझं तसं नाही ना, तुझी झोप झालीच नसणार या घाईत. त्यात तू अजून काही खाल्ले पण नसशील, तर तूच हो पुढे, आम्ही येतो पाठोपाठ, यशवंत परत त्याची खेचत बोलले. हे काका काय मला इथे थांबू देणार नाही असे वाटते आहे. अजून किती दुरावा असणार आहे काय माहीत, आरव विचार करत होता. ठीक आहे, अजून 5 मिनिटं बघू येते का, नाहीतर निघतो मग मी, आरव निराश होत बोलला. अरे ही बघा, वहिनी आली, ऋतिका बोलली. तसं आरवने मागे वळून बघितलं. तिचा हसतमुख, प्रसन्न आणि चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास बघून सगळ्यांनाच समजलं होतं की तिचा इंटरव्ह्यू चांगला झाला आहे. ती पण आरवच्या ओढीने पटापट पायऱ्या उतरत खाली येत होती. खूप बोलायचं होतं तिला त्याच्याबरोबर. इतक्या दिवसांचं मनात साचलेलं सगळं मोकळं करायचं होतं. त्याची माफी मागायची होती. तिचं त्याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करायचं होतं. ती त्याला बघत पायऱ्या उतरत होती आणि तो तिला तिच्या हसमुख चेहऱ्याला डोळ्यात साठवत होता. रात्रीच्या फ्लाईटने परत जायचं होतं त्याला. फक्त आजच्या दिवसासाठी आला होता तो. ती आरवच्या दिशेने जाणार होतीच की ऋतिकामध्ये आली. वहिनी, कसा झाला इंटरव्ह्यू? ऑल ओके ना? ऋतिकाने मध्येच टोकलं तशी ती ओशाळून थांबली. आरवकडे नजर टाकतच ती तिच्याशी बोलत होती. अगं छान झाला. बाबांनी माझी तयारीच अशी करून घेतली होती की मला काही अवघड नाही गेलं. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची कॉन्फिडेंटली उत्तरं दिली. त्यांच्या चेहऱ्यावर तरी वाटत होतं की मी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली आहेत. निकिता, ऋतिका, चला आता घरी, वेळ होतोय खूप. आरव पण प्रवासावरून आला आहे, बाकी सगळं आपण घरी गेल्यावर बोलू, यशवंत म्हणाले. दोघींनी पण होकार दिला. निकिता अजून आरवकडे बघत होती. आता घरी गेल्यावर पण नीट बोलणं होणार नाही हे माहीत होतं तिला. निकिता मनातच विचार करत होती. ड्रायव्हर गाडी आणायला गेला.
निकिता मी आरव दोघेही नकळत एकमेकांना पाहत होते. ऋतिका आणि यशवंत असल्यामुळे दोघेही एकमेकांशी बोलणं टाळत होते. ड्रायव्हरने उतरून गाडीच्या चाव्या आरवच्या हातात दिल्या आणि मागून आलेल्या कॅब ड्रायव्हर शेजारी राजे पाटील यांचा ड्रायव्हर आणि मागे यशवंत बसले. दादा मोबाईलमध्ये बघ म्हणत निकिताला ऑल द बेस्ट एन्जॉय युअर डे बोलत तिच्या हातात एक बॅग दिली आणि मिश्किल हसत ती पण कॅबमध्ये बसली आणि बाय बोलून यशवंत आणि ऋतिका दोघेही घरी निघाले. आरवने मोबाईल पाहिला. मुंबईतल्या एका नामांकित हॉटेलमधील रूम बुकिंगचा मेसेज आणि ॲड्रेस होता. तसं त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. लव्ह यू ऋतिका, तो मनातच बोलला. निकिता मात्र जाणाऱ्या त्या कॅबच्या खिडकीतून बाय करणाऱ्या ऋतिकाला बघत होती. निकिता निघायचं आरव तिचं लक्ष विचलित करत बोलला. ती स्माईल देत त्याच्याबरोबर चालली. त्याने तिच्यासाठी दरवाजा ओपन केला तसं ती आत बसली. आरव ड्रायव्हिंग सीटवर बसला. मॅपवरती ॲड्रेस टाकून त्याने गाडी स्टार्ट केली. कुठून स्टार्ट करू बोलायला असा विचार करत निकिता खिडकीतून बाहेर बघत होती. खरं तर आज पहिल्यांदा ती मुंबईला आली होती, त्यामुळे सगळं डोळ्यात साठवत होती. सोबत ऋतिकाने बॅगमध्ये काय दिले आहे आणि कशासाठी दिलं याची तिला उत्सुकता लागली होती. आरवशी कसं आणि काय बोलायचं असा विचार करत होती. सॉरी तर बोलायचं आहे, पण त्याचं एक दडपण तिच्या मनावर आलं होतं. आणि काय येणार नाही, चूकच तशी केली होती तिने. कालपर्यंत त्याच्याशी बोलायचं म्हणून तिने ऋतिकासोबत भुनभुन लावली होती. इतकंच काय, ती सक्सेसच्या शेवटच्या टप्प्यात असताना त्याला सॉरी बोलण्यासाठी तिथून माघार घेणार होती. पण आज मात्र तिला आरवशी बोलताना, त्याची माफी मागताना त्याला फेस करण्याचं टेन्शन आलं होतं. आरव मात्र मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये काळजीने गाडी ड्राईव्ह करत होता. बोलायचं खूप होतं म्हणण्यापेक्षा निकिताचं बोलणं खूप ऐकायचं होतं. पण सध्या मधून सेफ ड्राईव्ह करणं महत्त्वाचं होतं. त्याने निकिताकडे पाहून FM ऑन केलं. तिच्या चेहऱ्यावर कुतूहल होतं. सगळं आधी नीट बघत होती. बघत कसली विचारात होती. तिच्या कानावर गाण्याचे बोल पडले आणि दोघांनी एकाच वेळी एकमेकांकडे पाहिले. साची साची तेरी नजरे एक दर्पण दे दे मन की खबरे एक पल जिन अधरों ने कुछ ना कहा रे नैनों ने कह दिया तूने तो पल भर में चोरी किया रे जिया मोरे पिया. निकिताचे डोळे गिल्टमुळे भरून आले होते. तिने आरवपासून स्वतःची नजर चोरली आणि तिने पटकन खिडकीतून बाहेर पाहिले. आरवला समजलं तसं त्याने त्याचा हात तिच्या हातावर ठेवून तिला आश्वस्त केलं. दोघेही हॉटेलवर पोहोचले. आरव फ्रेश होऊन आला. हॉटेल सर्वंटने सांगितल्याप्रमाणे काही प्रोसेस करण्यासाठी खाली गेला. निकिताचा फोन वाजला तसं ऋतिकाने दिलेल्या बॅगकडे तिचं लक्ष गेलं. त्यात एक छान ड्रेस होता. तिने ड्रेसकडे बघतच फोन उचलला. हॅलो, पोहोचलीस का? दादा गेला ना खाली? ऋतिका म्हणाली. हो, पण तुला कसं कळलं? निकिता म्हणाली. तुझ्या हातातल्या बॅगला मी कॅमेरा लावला आहे, त्यामुळे कळला. ऋतिका हसत बोलली. तसं ती खरंच बॅग चेक करू लागली. ऋतिकाला ती काय करत असेल याचा अंदाज आल्यावर ती जास्तच जोरात हसू लागली. ऋतिका, अशी का हसत आहेस? हे बघ, मला तर कुठे कॅमेरा दिसत नाही. कुठे लपवलं आहेस ते सांग आणि प्लीज पटकन तो बंद कर हं, ती लटक्या रागात बोलली. निकिता, यू आर सो स्वीट अँड इनोसंट यार. मी असं काही केलेलं नाही. लगेच काय घाबरते? कुठेही कॅमेरा नाही आणि तू तिथे पोहोचली हे मला कसं कळलं ते सांगते. पण स्पीकर ऑन कर आणि तुझी तयारी करायला चालू कर. कम ऑन, पटकन, वेळ कमी आहे, ऋतिका म्हणाली. अगं पण हे काय, असं अचानक आम्ही इथे का आलोय, मला कळेल का? निकिता थोडं नर्व्हस होत बोलली. सांगते, आधी तू तुझं आवरायला घे, ऋतिका म्हणाली. हां, घेतलं. आता सांग, काय सुरू आहे तुझ्या डोक्यात? पहिलं हे की तुझ्या मोबाईलमधून लोकेशन शेअर करून घेतलं होतं, त्यामुळे समजलं मला की तुम्ही पोहोचला. दुसरं म्हणजे मीच तिथल्या मॅनेजमेंटबरोबर बोलून त्या सर्वंटला दादाला बोलवून घ्यायला सांगितलं, कारण तुला तयार व्हायला वेळ मिळेल. आणि सगळ्यात शेवटी मी छान अरेंजमेंट करून ठेवली आहे. तुला त्याला त्याच्या पद्धतीने सॉरी म्हणायचं होतं ना, म्हणून तुम्हा दोघांसाठी लंच डेट अरेंज केली आहे. तुला वेळ नाही ना भेटला म्हणून मीच तुला न विचारता केली. आणि तसंही दादा येणार आहे हे तुला कुठे ठाऊक होतं, ऋतिका म्हणाली. थँक्यू ऋतिका, पण मला दडपण आलंय गं, कसं फेस करू त्यांना? केवढी चुकली आहे मी, ते नेहमीच समजून घेतात. मला तर त्यांना सॉरी कसं म्हणायचं याचं टेन्शन आलंय. इतक्या चुका केल्यात मी, निकिता म्हणाली. दादाने तुला सॉरी म्हणू तर द्यायला हवं ना. तू त्याच्याबरोबर व्यक्त होशील हे सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी. आणि तसंही चुकी तुझी पण नाही. असे काही प्रसंग आले त्यामुळे तू तसं वागलीस. हां, हे मात्र तुझं नक्की चुकलं की तू वेळेच्या वेळी बोलून क्लिअर करायला हवं होतंस, ऋतिका म्हणाली.
ऐक ना, त्यासाठी मी खरंच तुझी सुद्धा माफी मागते. खरं तर हे मी तुझ्याशी शेअर करायला हवं होतं. पण मी गैरसमजाचा किडा डोक्यात घेऊन बसले होते. पण तुम्ही दोघेही बहीण भाऊ खूप छान आहात. खरंच खूप समजून घेताय. ऋतिका लव्ह यू. निकिता कंठ दाटत बोलली. अरे अरे थांब, मेकअप खराब होईल आणि या लव्ह यूची वाट माझ्यापेक्षा दादा जास्त बघत आहे. आता जास्त वेळ नको देऊ. हॉटेल स्टॉप येईल तुला व्हेन्यू दाखवायला. आवर पटकन. बाय, एन्जॉय कर. एवढं बोलून ऋतिकाने फोन ठेवला. हॉटेल स्टॉपने आधी निकिताला आणि नंतर आरवला व्हेन्यू दाखवला. सिम्पल पण सोबर डेकोरेशन बघून आधी निकिता आणि नंतर आरव दोघेही खुश झाले. जास्त नाही, पण अगदी थोड्या प्रमाणात दोघांच्या आवडीच्या फुलांनी सजवलं होतं. दोघांनाही ते बघून फ्रेश वाटलं. आरवचा प्रवासामुळे आलेला थकवा आणि निकिताचं असलेलं टेन्शन झटक्यात दूर झालं. आरवला आलेलं पाहिल्यावर निकिता पटकन उठून उभी झाली. तिच्या डोळ्यात आरवला भेटण्याची ओढ, त्याच्याविषयीची असणारं प्रेम, थोडी भीती आणि खूप सारं गिल्ट स्पष्ट दिसत होतं. आणि आरव नेहमीप्रमाणे तिच्या डोळ्यात अडकून सगळं वाचत होता. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात अडकले होते. बोलायला कुठून सुरुवात करायची असा विचार करत दोघेही एकदम बोलले. ऋतिकाने छान अरेंजमेंट केली ना. दोघांच्या तोंडून एकच वाक्य आलं तसं दोघेही छान हसले आणि निकिताला आलेलं अवघडलेपण थोडं दूर झालं. आरव, मला बोलायचं होतं, निकिता म्हणाली. तुमचंच ऐकायला तर आलोय. किती दिवस हे कान तरसलेत तुमचं ऐकायला. आरव तिला मिश्किल बोलला तसं तिची गाल ब्लश करू लागले. आरव प्लीज, मला बोलू द्या आधी. तुम्ही हे असं बोलता आणि मग मला जे बोलायचं ते राहून जाते. ती आपली हृदयाची धडधड कंट्रोल करत बोलली. तिने स्वतःचे कान पकडले आणि त्याच्यासमोर गुडघ्यावर बसली. आरव, आय एम सॉरी. मी खूप चुकीचे वागले तुमच्याशी. या चुकीसाठी तुम्हाला जर मला काही शिक्षा द्यायची असेल तर देऊ शकता. मी ती भोगायला तयार आहे. निकिता डोळ्यात पाणी आणत बोलली. तसं तो पटकन तिच्यासमोर स्वतःही गुडघ्यावर बसला. तिचा चेहरा स्वतःच्या ओंजळीत घेत त्याने तिचे डोळे पुसले. डोंट क्राय. तू मला सॉरी म्हणावं असं मला कधीही वाटलं नाही आणि वाटत पण नाही निकिता. तुझ्या मनातले सगळे गैरसमज दूर झाले हेच माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. फक्त थोडा जास्तच वेळ लागला. कदाचित बोलून दूर झाले असते तर आज तुला असं रडून तुझा मेकअप खराब करावा लागला नसता. आरव हसत बोलला तसं निकिता खुदकन हसली. आरव, मी इतका मेकअप करते तरी का? ती पण गाल फुगवत बोलली. मेकअप जास्त नाही, पण हे काजळ खराब झालं की? तो तिच्या डोळ्यातील लागलेलं काजळ नीट करत बोला. आरव, आय एम रेडी. रिअली सॉरी. निकिता मुसमुसत त्याच्या मिठीत शिरत बोलली. निकिता बस ना. तोही मिठी घट्ट करत बोलला. तरी एक प्रॉब्लेम आहेच. आरव तिचा चेहरा समोर घेत बोलला. काय? तिने नजरेनेच विचारले. ऋतिकाच्या फोनवरून येणारे ब्लँक कॉल आत येणार नाही. तो दुःखी चेहरा करत बोलला. आरव, काहीही. ती पण त्याला लटका दाखवत परत त्याच्यात मिठीत शिरली. आरव, तुम्ही मला माफ केलं ना? निकिता म्हणाली. नाही अजून. आरव, का? परत तिने आश्चर्याने विचारले. त्यासाठी माझी एक अट आहे. आरव, कोणती? तिने गोंधळून विचारले. मला ते 3 मॅजिकल वर्ड ऐकायचे आहेत जे नेहमी तुझ्या ओठांवर येतात आणि तिथूनच मागे जातात. तो तिच्या ओठांवर आपला अंगठा फिरवत बोलला तशी ती शहारली. ओहो, आपण खूप वेळ असं गुडघ्यावर बसलो आहोत. माझ्या पायात कळ आणि गोळे यायला लागलेत. आरव पुढे काही बोलणार तेवढ्यात ती त्याचं इंटेन्शन बघून लगेच विषय बदलत इनोसंट फेस करत बोलली. तसं आरवने तिच्याकडे डोळे बारीक करून पाहिले आणि स्वतः उठून तिला उठायला हात दिला. आरवने चेअर मागे ओढून तिला बसू दिला आणि आपण दुसरी चेअर घेऊन तिच्या जवळ बसला. आरवने तिचा हात हातात घेतला. दोघेही स्पर्शाची भाषा अनुभवत होते. काय नव्हतं आरवच्या स्पर्शात? प्रेम, काळजी, आदर आणि आज तिला निकिताजवळ असल्याचं वाटत असणारं समाधान, त्याचं अलगद वागणं, कुठलाही अधिकार किंवा हक्क दाखवणं नाही. निकिता अगदी भारावून गेली होती. तिचे डोळे सारखेच भरून येत होते. त्याने नजरेनेच तिला काय झालं म्हणून विचारलं. तीही असून काही नाही बोलली. आरव तिच्या पाणीदार डोळ्यात डोळे घालून तिच्या मनाचा ठाव घेत होता. निकिता, डोंट फील गिल्टी. आरव तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. तिने आपली नजर बाजूला केली. आरव, माझ्या मनातलं सगळंच कसं कळतो तुम्हाला? निकिता म्हणाली. उत्तरादाखल तो फक्त हसला. आरव, सांगा ना. मला नेहमी प्रश्न पडतो आणि मला आज त्याचं उत्तर हवंय. ती त्याच्या हातात हात गुंतवत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत बोलली. मॅडम, सच्चा आशिक हूँ आपका. सच्चे दिल से बेइंतहा मोहब्बत करता हूँ आपसे. म्हणून कळतं बरं मला. मी इतक्या लांब असून तुझ्याबाबत सगळं, आणि जवळ असल्यावर हे तुझे डोळे आहेत ना, ते सांगतात सगळं मला. त्यामुळे मला जास्त काही मेहनत घ्यावी लागत नाही. आरव असं बोलताना निकिता छान लाजली. पण आरव, मला का नाही असं समजत तुमच्या मनातलं? मी पण तर तुमच्यावर. निकिता जीभ चावत बोलायला थांबली. तू पण तर माझ्यावर काय? आरवने भुवई उंचावून खट्याळ नजरेने पाहत विचारलं. तसे तिने त्याच्याकडे असणारी तिची नजर लाजून चोरली.
निकिता अजून किती वेळ वाट बघायला लागणार? आरव तिचा चेहरा आपल्याकडे करत बोलला. एक्सक्यूज मी सर. हॉटेल स्टॉप त्या दोघांना डिस्टर्ब करत बोलला. येस. त्याने पटकन तिचा चेहरा आपल्या हातातून सोडला. सर, युअर लंच इज रेडी. पण आम्ही तर अजून ऑर्डर नाही केलं, आरव म्हणाला. नो सर, ॲक्च्युली ऋतिका मॅमनी ऑलरेडी सगळं सांगून ठेवलं आहे. एव्हाना 2 वाजून गेले होते. आधी नाही, पण वेटर बोलल्यामुळे दोघांना भुकेची जाणीव झाली. ओके सर बोलून त्याने त्याला 10 मिनिटांनी ऑर्डर घेऊन यायला सांगितलं आणि परत तो निकिताबरोबर बोलण्यासाठी वळला. तेच त्याला ऋतिकाचा फोन आला. दादा, अरे तू रात्री निघणार आहेस ना? आम्हाला पण निघावं लागेल, त्यामुळे थोडं लवकर या. बाकी या सरप्राईजबद्दल तू मला थँक्यू बोललास तर चालेल हं. ऋतिका ॲटिट्यूडमध्ये बोलली. हो तर, पण आता हा आमचा वेळ आहे ना, तर उगाच फोन करून डिस्टर्ब नको करू, तो तिला खोटं राग दाखवत बोलला. त्याने फोन ठेवला. दोघांनी लंच केले. परत रूमवरती येऊन त्यांनी बॅग घेतली. आरवचा फोन वाजला. तसं बोलत ती निकिताला घेऊन रूममध्ये बाहेर पडला. हॉटेलमधून चेकआउट करून ते गाडीच्या दिशेने आले. शिव, मी रात्रीच्या फ्लाईटला बसतोय. यू डोंट वरी. उद्या सकाळी होईल ते का? तू जाऊ शकतोस, मी पोहोचतोय. शिवशी बोलून आरवने फोन ठेवला. दोघेही घरी परत निघाले. आरव रात्री परत जातो हे ऐकून निकिता थोडी नाराज झाली. त्यानेही तिच्या चेहऱ्यावरची उदासी बघून ड्रायव्हिंग करतच तिला एका हाताने जवळ घेतले. निकिता, खरंच सॉरी, पण शेड्यूल खूप बिझी आहे गं, मला जावं लागेल. आणि तसंही मी थांबून काय उपयोग? अजून पण मला जे हवं ते ऐकायला नाही मिळालं. आरव तिचा मूड ठीक करण्यासाठी बोलला. उत्तरादाखल तिने आपलं नाक मुरडलं. सगळ्याच गोष्टी बोलायची गरज असते का? ती तोंडातच पुटपुटली. तिची ती रिॲक्शन बघून आरव जोरात हसला. तसे ती अजून गाल फुगवून बसली. घरी पोहोचले तर ऋतिका आणि काका त्यांची वाट बघत होते. निकिता आत येऊन रूममध्ये गेली तर आरव यशवंतबरोबर बसून बिझनेसबद्दल चर्चा करू लागला. आरवची रात्रीची फ्लाईट होती आणि हे सगळे पण कोल्हापूरला रात्रीच निघणार होते. थोडं ट्रॉफिक कमी लागतं, त्यामुळे त्यांनी आरवला फ्लाईटला सोडून आपण निघायचं असं ठरवलं होतं. निकिता रूममध्ये गेली तशी ऋतिका पण तिच्या पाठोपाठ गेली. तिला चिडवायचा मोका आता ऋतिकाला सोडायचा नव्हता. पण हे काय, निकिता तर नाराज होऊन बसली होती. तसंही ती आल्याच तिच्या लक्षात आलं होतं की निकिता शांत आहे, पण ती कंटाळली असेल असं वाटून तिने दुर्लक्ष केलं होतं. पण आता तिला चिडवायचं विचार बाजूला ठेवत ती तिच्या शेजारी जाऊन बसली. निकिता, काय झालंय? तू नाराज आहेस का? प्लॅन केलेले सरप्राईज आवडले नाही का तुला? ऋतिका म्हणाली. खूप छान होतं आणि त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. पण काय? तू मला सांगितलं का नाहीस की आरव आजच परत जाणार आहे? निकिता म्हणाली. अच्छा, म्हणून तू नाराज आहेस होय. पण जरा नीट आठव आणि सांग, दादा आल्यावर लक्ष तरी होतं का तुझं आमच्याकडे? ऋतिका तिची खेचत बोलली. ऋतिका, असं नाही हं, मी इंटरव्ह्यू देऊन आले ते पहिल्यांदा तुझ्याचकडे आले ना. निकिता चेहऱ्यावरचा ब्लश लपवत अडखळत बोलली. हो तर, आलीच माझ्याकडे, पण लक्ष आणि मन दोन्ही दादाकडेच होतं. ऋतिका तिला परत चिडवत बोलली. गप ग. आणि काय ग तुझा दादा? एकतर इतक्या दिवसात आमचं नीट बोलणं पण झालं नाही आणि आज आलेत तर लगेच चालले, निकिता तक्रार करत बोलली. मॅडम, कोणामुळे झालं हे? दादा एकटा जबाबदार आहे का याला? ऋतिका तिला रागीट लुक देत बोलली. सॉरी ना गं, पण प्लीज तू सांग ना थोड्या दिवस थांबायला, निकिता इनोसेंट फेस करत बोलली. माझ्यापेक्षा तू सांग ना, आणि त्याला कसं मनवायचं हे तू ठरव. आफ्टर ऑल तुला आता हे जमायला हवा. जरा लाजणं सोड आणि गोड बोलून थांबव त्याला. ऋतिका वेगळ्या इंटेन्शनने तिचे ब्लश होणारे गाल ओढत म्हणाली. आरव रूममध्ये आला तशी ऋतिका त्याच्याशी थोडंफार बोलून निघून गेली. तर आजचा भाग येथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.